आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आदरणीय उमरांडे सर. सर, या ठिकाणी ही जी शाळा आहे, शाळेसाठी या ठिकाणी अहोरात्रपणे या ठिकाणी ज्ञानदान देण्याचं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण करतायत आणि शाळेचा पहिला दिवस आहे आणि आदरणीय शेलार साहेबांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे. काय सांगणार दोन शब्द? शाळा आदर्श म्हणल्यापेक्षा गाव आदर्श आहे आणि इथले पालक जागृत आहेत आणि त्यांचा जो आम्हाला प्रतिसाद मिळतो त्यावर आम्ही त्यांना आउटपुट देतोय आणि आमचं भाग्य समजतो आम्ही की आम्हाला या गावासारखं गाव मिळालं आणि आरबी मराठी यांनी आमचं विशेष या ठिकाणी आमचं येऊन आमच्या शाळेचं जे कौतुक केलं किंवा आमच्या शाळेची जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. इथून पुढे आमच्या शाळेमध्ये 122 उपक्रम आहेत सर. एक दिवसही उपक्रम सांगायला पुरणार नाही एवढे उपक्रम आहेत, परंतु आम्ही आतापर्यंत त्याला प्रसिद्धी दिलेली नव्हती. तर आपल्या माध्यमातून आम्हाला प्रसिद्धी मिळाली. आमचा मानस आहे की कुठेतरी या ठिकाणी सरकारी शाळा वाचल्या गेल्या पाहिजेत आणि आपल्यासारखे जे प्रांजळ शिक्षक आहेत, जे ज्ञानदान देण्याचं सातत्याने काम करतायत, त्यांच्या सुद्धा या ठिकाणी पटलावर, जगाच्या पटलावर त्यांनी दिसावं, हा एक उद्दिष्ट आहे. तुमचं ठीक आहे, तुमचं मोठेपण आहे सर ते, पण आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर आम्ही मुलांसाठी शेवटपर्यंत असणारे शिक्षक आहोत आणि नक्कीच आपण जे समोर ध्येय ठेवलेले मराठी शाळा वाचल्या पाहिजेत हे नक्कीच पूर्ण होईल अशी मी आशा बाळगतो. तर या ठिकाणी या इंटरमिजिएटच्या परीक्षा असतील, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, अशा परीक्षेमध्ये जे उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये होत आहेत त्याबद्दल दोन शब्द काय सांगा? सर, आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासून खान अकॅडमी नावाचा एक उपक्रम सुरू आहे की आम्ही मागच्या सत्रामध्ये आमच्या शाळेचं अमरावती विभागातून आमच्या शाळेचा पहिला नंबर आला होता. तसेच लीप फॉरवर्डमध्ये इंग्लिशमध्ये एक ती शाळा मराठी मीडियमची आहे, पण लीप फॉरवर्डमध्ये आमची शाळा ही राज्य लेवलवर मागच्या वर्षी एक मुलगी गेली होती आणि आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम चालतात. त्यापैकी आम्ही सारे प्रजापती हा उपक्रम आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी पहिल्या वर्गापासून अधिकारी होण्याची तयारी हे आम्ही आतापासून करतोय. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासून करतोय की तो चांगला अधिकारीच नाही, चांगला नागरिक घडावा यासाठी या शाळेमध्ये संस्कार दिले जातात. मित्रांनो, हे आहे खरे संस्कार, कारण की शाळेचा पहिला दिवस आहे आणि आपण त्या मुख्याध्यापकांसोबत त्या ठिकाणी संवाद केलेला आहे. पाटील मॅडम आहेत. मॅडम, आज या ठिकाणी हा शाळेचा पहिला दिवस आहे आणि शाळेच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिस्त लागावी हा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी गुरुजन वर्गांच्या मनामध्ये असतो आणि तो चांगला एक नागरिक कसा बनेल हा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी आपल्या मनामध्ये असतो आणि आपलं नाव नाही तर गावाचं नाव सुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे हा प्रयत्न या ठिकाणी असतो. काय सांगाल दोन शब्द? आम्ही यांना शिस्त लागण्यासाठी आणि यांना पूर्ण काही म्हणजे सर्व कौशल्य यांच्यात आले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आणि आमच्या शिक्षकांची खूप मेहनत. पण आज हे प्राथमिक शिक्षण देत असताना काही अडचणी काही निर्माण होताना दिसत आहेत? नाही, काही अडचण नाही येत, काहीच नाही. आल्या तरी आम्ही त्या आमच्या हो. पण काय सांगणार, समुपदेशन संदेश काय देणार की पालक वर्गांना की मुलांना शिस्त लावण्याच्या पाठीमागे आपण कशा पद्धतीने लक्ष द्यावं? एकदा मुलं आमच्या ताब्यात आले की आमच्या पालकांना काहीच करायची गरज नाही, आम्ही त्यांना एवढी शिस्त लावतो की तेच घरी आई वडिलांना सांगतो. मित्रांनो, हे आहे शाळेचे संस्कार आणि ही शाळेची शिस्त बघून या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की खरोखर या ठिकाणी आदर्श शाळा आहे, जेणेकरून जिल्हा परिषदच्या शाळेचं जे दर्जेदार शिक्षण आहे ते दर्जेदार शिक्षण अजून सुद्धा या ठिकाणी कायम आहे हे दिसून येत आहे. आपल्यासोबत काही पालक वर्ग आहेत की पालक वर्ग शाळेकडे कसं लक्ष देतो आणि हे त्यांना विचारूया की ही शाळा कशी आहे. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची ही आमची शाळा आहे. 1906 ची या शाळेची स्थापना आहे. अतिशय जुनी शाळा आणि या शाळेमध्ये मॅक्झिमम जे कार्यक्रम चालतात ते लोकसहभागामधून जास्त सहभाग असतो पालकांचा आणि इथले शिक्षक लोक जे आहेत अतिशय मेहनती आणि चांगले असतात. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमच्या शाळेचे वर्ग चालू असतात. सर, आज अभिमानाने सांगतो की प्रत्येक घरामध्ये एक नोकर वर्ग तर आहेच, परंतु हे सगळं करत असताना आमचा एकही विद्यार्थी आज कॉन्व्हेंटमध्ये नाही आहे. जेवढे मुलं आहेत गावातले सगळे याच शाळेमध्ये आहेत आणि एक अभिमानानं सांगावं लागेल की व शहरामधून सुद्धा आमच्याकडं ओढा वाढलेला आहे. आज 14 ते 15 मुलं चिखलीसारख्या शहरामधून इथे ऍडमिशन घेतलेले आहेत. क्लास 1 अधिकारी असतील, क्लास 2 अधिकारी असतील, यांचे मुलं सुद्धा चिखलीमध्ये जे राहतात त्यांचे सुद्धा मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. मित्रांनो, ही आहे परिस्थिती, कारण की खरोखर या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या वाचल्या गेल्या पाहिजेत हाच प्रयत्न या ठिकाणी बातमी बनवण्याच्या पाठीमागे आहे. शिक्षिका आहेत. मॅडम, आपलं नाव? माझं नाव सहेर आफरीन शेख. अच्छा, पण काय सांगणार या शाळेमध्ये आपण या ठिकाणी जी सर्व्हिस करतायत, ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना काम करतायत आणि
एक सामान्य ज्ञान म्हणून या ठिकाणी जो विषय आहे सर्वीकडे या ठिकाणी जो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे येतोय आणि अधिकारी बनण्याच्या पाठीमागे या ठिकाणी विद्यार्थी धाव घेतोय, काय सांगणार? आमच्या इथे स्पर्धा परीक्षांसाठी एक विशेष उपक्रम आहे. आम्ही सारे प्रज्ञापती म्हणून या उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला एक पेपर सेट केला जातो आणि तो बोर्डवर सोमवारी लावला जातो आणि त्यानंतर विद्यार्थी तो पेपर वहीत लिहून घेतात आणि त्याचे उत्तर शोधतात. आई वडिलांची मदत घेतात, काही मोबाईलची मदत घेतात किंवा इतर पुस्तकं वगैरे, आणि त्यानंतर शनिवारी तो पेपर होतो आणि दर आठवड्याला एक पेपर. अशा प्रकारे त्यांचे वर्षभरात भरपूर पेपर होतात आणि स्पर्धा परीक्षेशी आपोआपच या परीक्षेच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांची तयारी होते आणि यातूनच त्यांचा पाया घडवला जातो. पण आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी या ठिकाणी आपण शाळेमध्ये येत असताना विद्यार्थ्यांसोबत संवाद करत असताना या ठिकाणी कसं वाटलंय? म्हणजे नेहमीच अनुभव आहे आमचा की पहिल्या दिवशी इथला विद्यार्थी खूप आनंदी असतो. जसा त्यांच्यामध्ये उत्साह असतो तसंच आम्ही शिक्षक वर्ग सुद्धा इथे उत्साहित असतो नवीन विद्यार्थ्यांना शाळेत सामावून घेण्यासाठी. आणि तुम्ही सुद्धा बघितलं असेल की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह जो आहे ओसंडून वाहत होता आणि म्हणजे वर्षभर सुद्धा आमचे विद्यार्थी तुम्हाला असेच प्रसन्न दिसतील, उत्साही दिसतील. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत शिक्षिका आणि त्यांचे म्हणणं आलेलं आहे की आनंदमय जीवन आणि आनंददायी शिक्षण या ठिकाणी कसं घ्यावं आणि मुलांना कसं द्यावं हा प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून होताना दिसतोय. आपल्यासोबत विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्यासाठी अहोरात्रपणे या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षिका आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं नाव? संध्या पराड. बरं, काय सांगणार? ह्या मातीचा गोळा आहे आणि मातीच्या गोळ्याला आपण आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे, काय सांग? शाळेचा पहिला दिवस मुलांसाठी तसा आहे तसंच आमच्यासाठी आहे. नवीन नवीन मुलं आलेले शाळेत, त्यांचा जो उत्साह आहे तसा आम्हालाही शिकवण्याचा उत्साह आहे. हो, आता काय होतं तर आम्ही आमच्या परीने पूर्ण मेहनत घेतोच आहे. किती वर्षापासून आपण इथे कार्य करताय? 5 वर्षापासून. पण 5 वर्षापासून कार्य करत असताना एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगा शैक्षणिक? आमची शाळेची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून जेव्हा निवड झाली तेव्हा पुण्याहून जेव्हा पथक आलं होतं त्यांनी आमच्या शाळेचा एकूण एक अंग त्यांनी विचारात घेतला होता आणि त्या आधारावरच आम्हाला आंतरराष्ट्रीय शाळेची आमची मागणी पूर्ण केली होती. अच्छा, बरं, काय सांगणार? ध्येय गाठण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजे, काय सांगाल आपण 2 शब्द? मेहनत हेच एक यशाचं रहस्य आहे तेच, आणि त्याच्यासाठीच आम्ही मुलांना प्रवृत्त करतो. आपण सुद्धा या ठिकाणी शिक्षिका बनत असताना या ठिकाणी ध्येय गाठलं होतं किंवा आपण कुठेतरी चांगल्या ध्येयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करायची, परंतु आपल्यासाठी बरेचसे असे भगिनी आहेत की भरकटलेल्या अवस्थेमध्ये हे करू का ते करू. विद्यार्थी जीवनामध्ये त्यांना ध्येय गाठण्यासाठी या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी आडकाठी निर्माण होताना दिसते. हे सोशल मीडियामुळे आता जे वातावरण तयार झालेलं आहे, आता आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा सोशल मीडियाचा एवढा अतिरेक वापर नव्हता. आता म्हणजे सोशल मीडिया जसा फायद्याचा आहे तसा तोट्याचाही आहे. त्याचा अतिरेक वापर न करता आपलं शैक्षणिक जे आहे त्याच यानं आपण वाटचाल केली पाहिजे. मित्रांनो, 1 ते 4 वर्ग या ठिकाणी ते शिकवतायत आणि त्यांनी एक प्राथमिक शिक्षणाचा दर्जा या ठिकाणी कसा आहे आणि आपण सुद्धा या ठिकाणी कसं अनुकरण करावं हा प्रयत्न या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत मांडलेला आहे.